नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपण साडीला पिको फॉल करण्याची सगळ्यात सोपी पद्धत. साडीला पिको फॉल करताना साडीचे सरळ कटिंग करणं खूप गरजेचं असतं. साडीचं जर कटिंग सरळ झालेलं असेल तर साडीला होणारा पिकोसुद्धा सरळ होतो. त्यामुळे साडीला कधीही कटिंग करताना या पद्धतीने साडी सरळ जमिनीवर अंथरून घ्यायची आणि मग साडीचं कटिंग करायचं. साडी कुठलीही असो, सिल्क असो, ऑर्गेन्झा असो की कॉटन असो, तर या पद्धतीने साडी जमिनीवर सरळ अंथरून घेतली आणि एका लाईनमध्ये कात्री पकडून जर कटिंग केलं तर साडीचं कटिंग सरळ होतं आणि पिकोसुद्धा सरळ होतो. तर पहा, आता एका लाईनमध्ये साडीचं कटिंग करून झालेलं आहे. आता मी करणार आहे साडीला पिको. आता पिको करताना मी इथं पिको फॉलची मशीन घेतलेली आहे. त्याला साडीला मॅचिंग असा दोरा ऊन घेतलेला आहे आणि मग इथं मी साडीला पिको करत आहे. आता ही लेस आहे, ओपन झालेली आहे, त्यामुळे मी इथं आधी शिलाई मारते आणि मग पिको करत आहे. तर पिको फॉल करताना बऱ्याच मैत्रिणी विचारतात की पिकोची वेगळी मशीन आणि फॉल लावण्याची वेगळी मशीन आहे का? तर नाही, पिको फॉलसाठी एकच मशीन वापरते. नॉबही बदलत नाही. ही पिकोची मशीन आहे, यावरतीच फॉल लावला जातो. आता पिको करताना दोन्ही नॉबच्या मधोमध साडीचा काठ येईल या पद्धतीने ठेवायचा आहे आणि साडी तुम्हाला इथे दिसत असेल, मी हलक्या हाताने पुढे खेचत आहे. याच पद्धतीने साडी थोडीशी पुढे खेचायची म्हणजे पिको पातळ होतो. तुम्हाला जर साडीला पिको पातळ करून हवा असेल, जाडसर पिको नको असेल, तर तुम्ही या पद्धतीने साडी हलक्या हाताने पुढे खेचायची आहे आणि मग पिको करायचा आहे. आता इथे सेटिंगसुद्धा वेगवेगळी असते. जर पातळ साडी असेल तर इथे तुम्ही 1 नंबरवरतीच ठेवायचा आहे, म्हणजे ऑर्गेन्झा असो किंवा सिल्क किंवा ब्रांजो. पण कॉटनची किंवा थोडंसं जाड साडी असेल, आता या साडीलासुद्धा लेस आहे पहा, तर अशा वेळेस लेसच्या वेळेस जर तुम्ही 1 नंबरवरती जर तुम्ही पिको करायला गेला तर मात्र पिको होत नाही, जाडसर होतो किंवा मशीन चालत नाही, कारण नॉब 1 नंबरवर सेट केलेला असतो. त्यासाठी तुम्ही नॉब 2 किंवा 3 नंबरवरती, जर जाड असेल साडीला काठ वगैरे असेल तर तुम्ही नॉब 3 नंबरवरती सेट करायचा. आता बॅक साईडला मार्जिन तुम्हाला दिसत असेल, मी इथं 12 इंच सोडलं. कुठल्याही साडीला फॉल लावताना बॅक साईडला मार्जिन 12 किंवा 13 इंच सोडायचं आणि मग तिथून पुढे फॉल लावायचा. आता हा फॉल जो मी अर्धा इंच दुमडून घेतलेला आहे, त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा दुमडून घ्यायचा. फॉल लावताना नेहमी व्यवस्थित धुवून, वाळवून आणि इस्त्री करूनच लावायचा. फॉल जर इस्त्री करून नाही लावला तर तो ज्यावेळेस आपण साडी धुतो त्यावेळेस फॉल धुतला जातो आणि मग कॉटन असल्यामुळे फॉल अकसतो आणि लावलेला फॉल साडीवरती लावलेला असतो. फॉल अकसल्यामुळे साडी खेचल्यासारखी दिसते. त्यामुळे नेहमी साडीला फॉल अगदी व्यवस्थित धुवायचा, पाहिजे तर पाण्यामध्ये 2-3 मिनटं भिजू द्यायचा, मग धुवायचा, वाळवायचा आणि व्यवस्थित इस्त्री करून मग फॉल लावायचा. आता फॉल लावताना साडीच्या अगदी काठावरती फॉल ठेवलेला आहे. फॉलची उलटी सुईची बाजू पाहिजे आहे. सुईची बाजू वरच्या बाजूने येईल पद्धतीने फॉल साडीवर ठेवायचा आहे, साडीच्या एकदम किनारीवरती, आणि मग थोडा थोडा करून या पद्धतीने साडी व्यवस्थित सेट करत करत पूर्ण साडीला फॉल लावून घ्यायचा आहे. आता फॉल लावत लावत आपण दुसऱ्या बाजूने आलो की तिथे सुद्धा अर्धा इंच फॉल दुमडून घ्यायचा आहे, म्हणजे साडीच्या जी फॉल असते त्याला फिनिशिंग येते. दोन्ही बाजूने धागे वगैरे निघत नाही. जसं अगोदरच्या बाजूने आपण अर्धा इंच मार्जिन फॉल दुमडलेला, त्याच पद्धतीने इकडच्या बाजूने सुद्धा अर्धा इंच फॉलचं मार्जिन दुमडून घ्यायचं आहे आणि हात शिलाई केल्यानंतर तिथे ते व्यवस्थित होऊन जातं. तर पहा, पूर्ण साडीला मी फॉल लावून घेतलेला आहे. तर इथे तुम्हाला दिसत असेल, मी 3 नंबरवर मशीन सेट केलेली होती. इथं दिसतसुद्धा नाही की आपण पिको केलेला आहे, एवढा विरळ धागा होतो. जर 3 नंबरवर मशीन घेतली तर पिकोचा धागा विरळ होतो. पिको करताना तुम्ही 1 नंबरवरच मशीन सेट करा, मग साडी कुठलीही असो. पण जर तुम्ही साडीला लेस असेल किंवा साडीचा काठ जाड असेल, अशा वेळेस तुम्ही पिको करताना म्हणजे फॉल पिको करताना हात साडीला तिथे मात्र तुम्ही 3 नंबरवरती सेट करायचं आहे. आता पहा, तुम्हाला अगदी 2 मिनटामध्ये साडीला फॉल लावून हवा असेल तर या पद्धतीने साडी जमिनीवर सरळ अंथरून घ्यायची आहे आणि मग साडीला हात शिलाई करायची आहे. आता वरच्या बाजूने मी 1/4 इंच मार्जिन ठेवलेलं आहे आणि खालच्या बाजूने अगदी सुईच्या टोका एवढं मार्जिन ठेवून साडीला पूर्ण फॉल लावून घ्यायचं आहे हात शिलाईने. आता हात शिलाई करताना दोरासुद्धा अखंड ठेवायचा आहे.
मग फॉलसुद्धा अखंड लावला जातो. आणि दोऱ्याचा पहिल्यांदा सुरुवातीला गुंता होऊ द्यायचा नाही, दोरा पसरून ठेवायचा आहे. तर इथे पहा, वरच्या बाजूने जे मी 1/4 इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे, अगदी त्याच मार्जिनवरती इथं मी हात शिलाई करत आहे. साडीच्या सुईच्या बाजूने दोरा दिसू द्यायचा नाही, फक्त दोरा गुंतला जाईल एवढंच मार्जिन घ्यायचं आहे. आणि इथे तुम्हाला दिसत असेल दोरा मी असा पसरून ठेवल्यामुळे दोरा गुंतत नाही, एकमेकांमध्ये अडकत नाही आणि फॉल अखंड लागला जातो, शिवाय दोरासुद्धा तुटत नाही. तर याच पद्धतीने मी पूर्ण साडीला पिको फॉल किंवा हातशिलाई करून घेते. तर दुसऱ्या साईडने हातशिलाई करत आल्यानंतर इथे मात्र गाठ द्यायला विसरायची नाही. गाठ जर व्यवस्थित दिली तर दोरा गुंतला जातो, आणि गाठ जर दिली नाही, डायरेक्ट दोरा कट केला तर थोडा थोडा करून हा दोरा पूर्ण ओपन होऊन जातो. तर पाहता इथे व्यवस्थित गाठ देऊन घ्यायची आहे. या पद्धतीने जर तुम्ही साडीला पिको फॉल आणि हात शिलाई केली तर अगदी 5 मिनिटांमध्ये तुमच्या साडीला पिको फॉल करून पूर्ण होतो. तर चला, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला, भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि एकदा पहा, फॉलची फिनिशिंग पहा, तुम्हाला अगदी जवळून दाखवते. अगदी प्लेन फॉल लागला गेलेला आहे आणि वाटतसुद्धा नाही आहे की वरच्या बाजूने हात शिलाई केलेली आहे. तर चला, भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.